खरं म्हणजे हा सन्मान इतका मोठा आहे की याच्यानंतर काही बोलावं असं मला बोलणं सुचत नाही आहे. पण तसं मला सांगतो की मास्टर दत्तारामांच्या नावाचा, इतक्या मोठ्या दिग्गज कलावंताच्या नावाचा पुरस्कार आणि तोही गोवा हिंदू असोसिएशनच्या सोहळ्यामध्ये मला मिळावा याचा खूप मोठा आनंद आणि अभिमान मला आहे. मास्टर दत्ताराम हे एक काय म्हणता येईल त्याला, एक मराठी रंगभूमीला वरदान म्हणावं असं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे एरवीचे मास्टर दत्ताराम आणि रंगमंचावरचे दत्ताराम यांच्यामध्ये इतका फरक असायचा की भले भले लोकसुद्धा चकित व्हायचे बघून की हा इतका बदलू कसा शकतो माणूस. आणि माझं भाग्य असं की मी हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, पण थोडं उलट्या क्रमाने पाहिलं आहे. म्हणजे याचा अर्थ असं की मी आधी भूमिका पाहिली, कॉलेजमध्ये वगैरे होतो मी त्यावेळेला, रायगडाला जेव्हा जागे ते ह्याच्यामध्ये, आणि तो शिवाजी त्यांचा पाहून मी खूप भारावून गेलो होतो. आणि तो त्यावेळेचा एक कॉलेजमध्ये असल्याचा एक उत्साह जो होता, मी म्हटलं काही करून या माणसाला प्रत्यक्ष बघायला पाहिजे, हा एरवी दिसतो कसा म्हणून मी खूप हट्ट तिकडे थांबलो, बराच वेळ थांबलो. गर्दी होती खूप मेकअप रूममध्ये नाटक संपल्यावर, आणि इतका मी भारावून गेलो होतो शिवाजी बघून त्यांचा. आणि मग थांबायला सांगितलं, थांबा होतं, गर्दी खूप होती तिकडे. वेळ गेला, अर्धा तास 1 तास वगैरे गेल्यानंतर मला काय हवं आहे तुम्हाला, म्हटलं मला मास्टर दत्तारामांना जरा बघायचं आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं ते बघायचं आहे, बसलेत ते म्हणून. आणि मी बघत राहिलो. मी साधा पायजमा, कुर्ता आणि अशी वामन मूर्ती ज्याला म्हणता येईल अशा ह्याच्यातला, म्हणजे हे शिवाजी तर हो म्हणे, ह्यांनीच आता त्यांनी मेकअप वगैरे उतरून बसले होते. त्यानं इतका आमूलाग्र फरक पडू शकतो माणसामध्ये, म्हणजे काया पालट ज्याला म्हणता येईल, हा असा कसा करता येतो हे मला त्यांच्याकडे बघून आश्चर्य वाटलं. म्हणजे एक जादूच असं मला वाटलं. आणि हे फक्त शिवाजी या व्यक्तिरेखेच नव्हतं, त्यांनी साकारलेला भीष्म, ययाती, आता मी अर्थात ते बघितलेले लोक फार आता कमी असतील आणि त्यावेळेला इतकं रेकॉर्ड करायचं की हे पण नव्हतं, त्याच्यामुळे हे बघू शकणार नाहीत. पण ते अप्रतिम करायचे ह्या सगळेच हे. त्याच्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हे मोठं भाग्य असं मला वाटतं. गोवा हिंदू असोसिएशनचं माझं नातं खूप जुनं आहे आणि खूप जवळचं आहे, जिव्हाळ्याचं आहे. कारण माझं पहिलं ज्याला एक खऱ्या अर्थाने व्यावसायिक म्हणता येईल असं नाटक मी गोवा हिंदू असोसिएशनतर्फे केलं, सूर्याची पिल्ले. मी त्या नाटकाच्या कास्टवर आमची नावं आहेत सगळ्यांची. पहिला प्रयोग आम्ही केला त्याचा, आणि त्याला सगळे ही मंडळी यायची. विजयच्या वडिलांनी बसवलं होतं, दामू केंकरेंनी, आणि वसंत कानेटकर रिहर्सलला पण यायचे. आणि दामू केंकरेंच्या सांगण्यावरून वगैरे किंवा माझं वाटेतात काम करायचे, या दोघांच्या सांगण्यावरून त्यांनी शेवट बदलून दिला होता आम्हाला, हे मला आठवतं. तर हे सगळं गोवाने आता मला खूप प्रकर्षाने आठवण झाली. म्हणजे रामकृष्ण नायक, गुडे, त्याच्यानंतर पप्पा, आम्ही त्यांना पप्पा म्हणायचो, पप्पा म्हापसेकर, मणेरीकर, मोहनदास सुकठणकर, या लोकांची आम्हाला खूप आठवण येते. त्यांनी नाटकाला जपलं आणि आम्हालाही जपलं, आमची काळजी घेतली, नाटकाची काळजी घेतली. आणि संस्थेवर प्रेम कसं करावं, संस्थेला जीव कसा लावावा, हे या मंडळींकडून आम्ही शिकलो. रामकृष्ण नायक आत्ताच गेले, अगदी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये सुद्धा त्यांना मी आफ्टर 90s त्यांना भेटलो होतो. पण खूप वाईट वाटत होतं मला, म्हणजे ज्यांनी आम्हाला अख्खी संस्था सांभाळली त्यांना या अवस्थेत बघणं म्हणजे फार दुर्दैवी होतं. अशोक सराफतर्फे माझं सत्काराचं मला आणखीन खूप आनंद होतो आहे. आता मला वाटतं प्रमोद बापटांनी सांगितलंच की एकदा भूताचामध्ये आम्ही दोघे एकत्र काम करायचो. पण मला असं वाटतं की माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मी केली ती अशोक बरोबर केली. म्हणजे पहिली माझी फिल्म होती, त्याच्यामध्ये तो गेस्ट रोल करत होता, चिमणराव गुंडे भाऊ. त्याच्यानंतर मग एकदा भूताचा आला. त्याच्यामुळे मी जेव्हा फिल्मच्या अभिनय क्षेत्रामध्ये रांगत होतो तेव्हा अशोकची ऑलरेडी घोडदौड सुरू झाली होती आणि ते आजता काय सुरू आहे ती घोडदौड, तुफान त्याची घोडदौड. त्यामुळे आणि मी त्यावर रांगता होतो. आता अशोक माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, पण अनुभव आणि कर्तृत्व आणि या सगळ्याच बाबतीत मला तो खूप सिनियर आहे. त्याच्यामुळे आणि त्यांनी या एवढा सिनियर असतानासुद्धा त्यांनी त्याच्यानंतर जे आलेलं, आता मी अगदी होतकरू किंवा असा नव्हतो, पण जे होतकरू मंडळी येतात, जे स्ट्रगलर्स असतात, त्या सगळ्यांनाच अशोक खूपच हे मी जवळून बघितलेलं आहे.
खूपच त्यांना तो आपुलकीच्या नात्याने वागवतो. त्याच्यामुळे त्याच्या हस्ते सत्कार माझा व्हावा. आणि त्याच्याकडे किती त्याच्याबरोबर कामं केलेली आठवतात मला. म्हणजे मला वाटतं 10-12 पात्र नक्कीच आठवतात. म्हणजे चिमणराव गोंडेभाऊ आणि हे झालंच एकडा भूताचा मास्तुरे ही हाक त्याच्यामुळे फेमस झाली. त्याच्यानंतर छक्के पंजे आम्ही केलं, धरलं तर चावते केलं, चौकट राजामध्ये होता मला सांभाळणारा, मतिमंदाला सांभाळणारा चौकट राजामध्ये तो होता. एका ह्याच्यामध्ये मी त्याचे वडील होतो. तो सिनेमा होता आपली माणसं. आपली माणसांमध्ये मी त्याचा गोयकार, माझं नाव आडनाव पै होतं आणि मी त्याचा बाप होतो. सुधीर भटनी सिनेमा केला होता आपली माणसं. आणि एका पहिल्या प्रायोजित मालिकेमध्ये मी त्याचा सख्खा भाऊ होतो. झोपी गेलेल्या जागा झाल्यामध्ये मी दिनू, तो विनू असे. त्याच्यामुळे इतके अशी वेगळी. तर या सगळ्या काय म्हणतात त्याला मेक बिलीव्ह वर्ल्डमधल्या नात्यांमुळे, एक आभासी जगातल्या नात्यामुळे आमचं एरवीचं नातं पण खूप असं घट्ट राहिलं. तर त्याच्या हस्ते माझा सत्कार आहे. मला आणखीन अप्रूप वाटतं. मी पुन्हा एकदा गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेने मला हा मास्टर दत्ताराम पुरस्कार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू.